चला मिनी लायन आणि तात्या विंचू आपले मोठे मोठे डोक्याने छोटे छोटे पाय घेऊन परत माघारी परतायचं. चला सामना थोडा चालू करायचा मित्रांनो. आपण अजून फायनल 3 षटकांचा खेळवायचा आहे. चला तात्या विंचू पाय हवेत टाकून चालायचे. गुड बॉय. डोकं सांभाळायचंय. टपली मारून पळालाय. पुढे स्पीकर आहे, पुढे स्पीकर आहे. चला पकडा पकडी खेळूया. जो जिंकेल त्याला नंतर अजून छोटा डोका मिळेल. चला सामना पाहतोय आपण. अक्षय विरुद्ध रोहित. सामना 18 चेंडून 52 धावा. दुसरा सेमीफायनल सामना पाहूया. पहिला चेंडू कर्णधार कसा असावा. हिटमॅन येतोय पहिला षटकार. डीजे आयोजकांना विनंती असेल आपले 2 राखीव खेळाडू त्या वडाच्या मागे ठेवायचे, कारण त्या ठिकाणी गेले 5 चेंडू परत आलेले नाहीयेत, याची नोंद घ्यायची. 2 खेळाडू किंवा 1 खेळाडू कंपल्सरी मागे ठेवायचे, कारण मागे चेंडू गेल्यावरती दिसत नाहीयेत आणि सामन्याला व्यत्यय होतोय, वेळ खर्च होतोय. तर शेवटच्या 2 सामन्यांसाठी सहकार्य करायचं आयोजकांना विनंती असेल. आपण पुन्हा एकदा बोलतोय मॅचकडे पहा. 18 चेंडून 52 धावांचं पाठलाग करताना सुरुवात कशी असावी तर अशी असावी. सुरुवात झाली कर्णधार रोहित बालगोडे यांच्याकडून. जर्सी नंबर 45. आज आपण जर्सी नंबर 45 ला रात्री सुद्धा खेळताना पाहणार आहोत. पुढील चेंडू पुन्हा एकदा अक्षय विरुद्ध रोहित. पुन्हा एकदा चेंडूने बॅटची काळा घेतली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळेस मात्र खराब यष्टीरक्षण. जीवनदान मिळाले रोहित याला. पाहूया जीवनदानाचा फायदा कितपत घेतोय रोहित. आणि स्ट्राईक वरती मात्र येईल राहुल. 16 चेंडूने जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची 45 धावांची गरज असेल. 16 चेंडूने 45 धावा. त्याचप्रमाणे या स्पर्धेला उपस्थित राहिलेले सन्माननीय विनोदजी कांदेकर यांना विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थान बनवायचंय. आपणास विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थान बनवायचंय. पुन्हा बोलूया राहुल विरुद्ध अक्षयची लढत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. असा प्रकारचा चेंडू राहुल मात्र मिस करणार नाहीये. झोपेतून उठून जर का असा चेंडू बॅट खाली आला तरी हा चेंडू सीमारेषे बाहेर असेल. येतोय खणखणी षटकार. संधी देऊया पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. पुन्हा एकदा तुतारी एक्सप्रेस इज ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र आखूड पडलेला चेंडू. चेंडू कोणता काही प्रकारचा समजण्यास सुंदर असं कमबॅक केलं अक्षयाने. अक्षय मात्र सांगतो पहिला चेंडू जर का तुझा होता, पहिला चेंडू मी जर का फ्री मध्ये दिला होता तर हा चेंडू मात्र महागडा होता. तात्या विंचूचे डोळे म्हणजे अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लू. चला चला धुरला करायचा नाही त्या ठिकाणी. यावेळेस मध्ये चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा चेंडू जातोय मैदानाला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. येतोय सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला. डीजे प्लीज.
पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता या ठिकाणी चौटी दाब घेण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बॅकअप केले जात आहे। राहुल आणि रोहितची काय सेमी अंडरस्टँडिंग पाहतोय आपण। 22 रूपाने धाव मिळालेत। षटकाची संमती, षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या झाले धावफलक राजेश शिगमन आपल्याला सांगतायत 18 धावा। ज्या सरासरीची गरज होती 17.50 ची सरासरीची गरज होती असताना 18 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये आलेत। उरलेला 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मला वाटतं 34 धावांची अजून गरज असेल। बारा चेंडू जोरदार टाळ्या वाजवत ज्यांची उपस्थिती लाभले असे सन्माननीय मान्यवर। धन्यवाद धन्यवाद। ज्यांचं इथे आता आगमन झालेलं आहे असे डोंबिवली शहरातील सागरली विभागाचे बीजेपीचे नगरसेवक सन्माननीय माननीय श्री महेश दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या त्याचं हार्दिक स्वागत करूया। सन्माननीय महेश दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठाकडे वळायचं आहे। जोरदार टाळ्या वाजूया। डोंबिवली शहरातील एक नामवंत उद्योजक आणि विद्यमान नगरसेवक बीजेपीचे आदरणीय माननीय श्री महेश दादा पाटील यांचा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया। त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। महेश दादा पाटील। चला पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या सर्वांना। विनंती असेल सन्माननीय महेशदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवते। मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं। मी कमिटीला विनंती असेल की आपण मान्यवरांना स्थानापन्न करून घ्यायचं। पण विनंती असेल मॅच चालू करायचे। चला आपण पाहूया महेश दादा देखील या सामन्याचा मनमुराद आनंद घेतील। श्री विठ्ठल रुक्माई चषक 2026 चा 7वा पर्व आणि या पर्वासाठी विशेष त्यांची उपस्थिती लाभली तर महत्वपूर्ण सामना असेल। आपण पाहतोय 52 धावांचा पाठलाग करत असताना लक्ष्य चा पाठलाग करत असताना अजूनही जोडपुरी मैदानामध्ये दाखल आहे। एकीकडे आपण पाहतोय राहुल आगरे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रोहित बालगुणे ज्याने पहिल्या चेंडूवरती एक मोठा षटकार देखील खेचला होता। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। आता पाहूया पुढील गोलंदाज रोहड फुल टॉस चेंडू केला जातोय सरळ सीमारेषेचा वेध घेतोय येतोय सरळ चौकार 4 धावा। बघा लागला नाही ना क्षेत्र क्षेत्ररक्षक जर लागलं नसेल तर हात वरती करायचं ओके असेल तर। मित्रांनो ओके आहे का फिल्डर? ओके धन्यवाद। मित्रांनो काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या। आपण व्यावसायिक क्रिकेट खेळत नाहीत आपण गावासाठी आपल्या वाडीच्या नावासाठी आपण खेळत असतो आणि हा आपला एक छंद आवड म्हणून आपण जोपासत असतो। कारण थोडासा मैदानाचा अडथळा आहे। नक्कीच मनीषजी 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज असताना मात्र पहिला चेंडू ते चौकार राहुल याच्या मार्फत। यावेळेस मात्र तुतारी एक्सप्रेस ब्रँड स्पेशल येतोय षटकार चेंडू जातोय सीमारेषे बाहेर। संधी देवा पुन्हा एकदा डीजेला होऊन जाऊ दे। बोलबाला नव्हता पण एक मुख्य सामन्यामध्ये आणि सेमीफायनल मध्ये राहुलचा धमाका मात्र आज पाहायला मिळाला। कोरोना सारखे अनेक तोतेच वादळ सारखे अनेक संकटे या मुंबई या महाराष्ट्राने पेललं कोकणाने देखील पेललं आणि हा राहुलचा वादळ या मैदानावरती भगवानदादा पाटील क्रीडांगणावरती घोंगावत आहे। हे वादळ शमेल का? हे वादळ कोण रोखेल? यासाठी रोहनला मात्र भेदक गोलंदाजी आज करावी लागणार आहे। राहुल मात्र मोठ्या फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतोय।
कारण 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, 4 धावा मिळवल्या. त्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लाठीचार्ज करताना षटकारामध्ये आपण पाहिला. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा उडवला चेंडू हवेमध्ये जाईल का, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय बिग हिट षटकार. जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं, जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं, और तूफानों से टकराता है उसे राहुल आगरे कहते हैं. जोरदार तालियां बजे राहुल आगरे के लिए. नक्कीच मनीषजी, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत होती. आपण रोहनला पाहिलं, अक्षयला पाहिलं होतं, विलासला पाहिलं होतं, परंतु राहुल आगरे शांततेपूर्वचा वादळ होता. धावसंख्या झाले, धावसंख्या धावते. धावफलक राजेश शिगून आपल्याला सांगतायत 34 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. जर राहुलने मॅच विन केली तर प्रतीक बागणे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्गवरती 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, आडव्या बॅटिंग करायचा प्रयत्न गुदगुळे करत जाते. शिमेरेषेकडे क्षेत्ररक्षक येते, वेगाने थांबवले. 2 धावा नक्की बिटवीन द रनिंग आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 36 वरती पोहोचली जाते राहुलजी. नक्कीच बघा, सामना हे षटक जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा धावसंख्येची गरज होती 12 चेंडू आणि 34 धावा. आता मात्र समीकरण पाहतोय आपण 8 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल मला वाटतंय, कारण 36 झाले, 52 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 16 धावा. सामना होता कुठे, घेऊन आलाय कुठे पाहूया. राहुल पुन्हा एकदा सज्ज. पाहूया आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळतंय का राहुल आणि समीरची जोडी विरोधामध्ये, की पुन्हा एकदा कायसं कमबॅक करताना पाहतोय मग गावतळे संघाला. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर उडलाय, चेंडूवरती आलाय रोहन. अक्षय चेंडू खाली येईल. या ठिकाणी मात्र बाबा धावत होते का, रोहितला मात्र माघारी परतावं लागेल. नाही म्हणता जर का धावून रोहित याचं 0.6 ग्रॅम वजन कमी झालं असेल. ही अटीतटीची लढाई महत्वाची लढाई आहे, कारण श्री विठ्ठल रखुमाई चषक 7व्या पर्वाचं हे वेगळं नियोजन आहे. आणि नक्कीच राहुल आगरे हे दोन्ही संघ दावेदार ठरत आहेत खऱ्या अर्थाने. एकीकडे गावतळे संघ आणि प्रतिस्पर्धी संघ JK11 करंजाळी संघ. पुन्हा एकदा रोहन चेंडू पकेल, हो जात आहे सरळ डीप कव्हरला जाता येतोय. बिग हिट षटकार, सुंदर फलंदाजीचा नजाकत आपल्याला पाहायला मिळते. राहुलच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच म्हणजे शॉट ऑफ द डे आपल्याला पाहायला मिळाला, कारण का बॅलन्स नव्हता, परंतु बॅटची ग्रीप जी होती ती ग्रीप मात्र चेंडूला बाहेर घेऊन गेली. सामना झाला, धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर. राजेश शिगवण आपल्याला सांगतायत 44 12 चेंडू आणि 44 धावा झाले. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावेची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळणार आहेत का समीर आणि राहुल विरोधात. रोहित सामना संपवते की राहुल सामना संपवते, पाहूया. 6 चेंडू आणि 8 धावा. दबावाखाली असेल गोलंदाज, दबावाखाली असेल क्षेत्ररक्षक आणि कर्णधार सुद्धा, कारण की खेळी पाहतोय आपण राहुल याची. वैयक्तिक जर धावा पाहिल्या राहुल याचं मला वाटतं अजूनपर्यंत 5 षटकार ठोकले गेलेत राहुल यांच्याकडून. सुरेख फटकेबाजी पाहतोय आपण. सामना ज्यावेळेस गावतळे संघाने 51 धावा उभारल्या होत्या तेव्हा कोणाला वाटलं नव्हतं की हा सामना एवढा वन साइड होईल का, परंतु राहुल याची फलंदाजी पाहतोय आपण. राहुल साठी देखील कॅश प्राइज आलेली आहे 200 रुपये. पंकज सावरकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. 6 चेंडू 8 धावेची गरज. अटीतटीची लढाई. क्रिकेट आहे शेवटी अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कोणीही कमजोर नसतं, कारण युद्ध आहे. युद्धामध्ये मैत्री कामाला येत नसते. जर मैत्रीमध्ये आली तर युद्ध आपण जिंकू शकत नाही. आणि महत्वाचा निर्णायक षटक घेऊन येतोय तो त्रिवेणी गावतळे संघाचा हा गोलंदाज रुद्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक नवा गोलंदाज, कमी अगदी युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रोहित. ओहो, स्लोवरचा चेंडू होता, फसवा चेंडू. स्ट्राईक घेतले स्वतः कडे राहुलने. 1 धाव नक्की मिळेल. समीकरण बदलते, समीकरण होते आता 5 चेंडू 7 धावेची गरज. नक्कीच राहुल एका धावेसाठी ओरडतोय, भांडतोय, कारण त्याला माहिती आहे
गेल्या रविवारी सुद्धा मॅच हातात होती आणि ती मॅच हातातून गेली होती. जर का ही एक धाव जर का मिस झाली, एक चेंडू जर का निर्धाव झाला, त्याचा फायदा त्याचा नुकसान किती होतोय हे आपल्याला माहिती आहे. समीकरण मात्र बदललंय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. नक्कीच मगाशी आपण जर मागील रविवारचा जर सामना आठवला तर राहुलने 15 धावा जवळजवळ 3 चेंडू मध्ये 12 धावा बनवल्या आणि 3 चेंडू आणि 3 धावा बनवण्यामध्ये अपयश ठरला. ती पुनरावृत्ती व्हायला नको. कारण चला त्या समोरून थोडं बाजूला व्हायचंय. आई जाणे काल काय संघ आपण समोरून बाजूला व्हायचंय. चला दोन्ही बावले पण बाजूला. चला चला फलंदाजाला त्रास होतोय कारण शेवटी प्रत्येक एका मोठमोठ्या खेळाडूचा राहुलजी डाऊनफॉल असतो. आता मागील रविवारचा थोडासा नशीब लक नव्हता राहुलचा, पण आता मात्र आपण मागील 2 सामन्यापासून पाहतोय अगदी धुवाधार फलंदाजी करताना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते राहुल आगरे. फुलटॉस चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, येतो षटकार. जिंकण्यासाठी हवे आहेत आता फक्त 1 धावेची गरज. समान 10 संख्या झालेली आहे आणि राहुल 46 वरती खेळतोय. जर या चेंडूवरती जर त्याने 50 अर्धशतक झळकावलं तर नक्कीच त्याला विठ्ठल रखुमाई चषक याद्वारे बक्षीस लागू राहील. आणि नाही धावलाय, नाही धावलेला आहे. अजूनही 4 धावेची गरज अर्धशतकासाठी आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. फुलटॉस आणि अर्धशतक 52 धावा. राहुल आगरे याचा अर्धशतक धावफलकावरती लागलेला आहे. वैयक्तिक एकदा बॅट दाखवा राहुल. सर जोरदार डाळावजा मित्रांनो. जे क्रिकेट प्रेमी असतील त्याने एकदा जोरदार डाळावजेत, कारण हा क्रिकेटचा सन्मान आहे. धाव संख्या तब्बल चेंडू खेळला गेला मला वाटतं 13 चेंडू आणि धावा कुठले 52 धावा. सकाळी आपण सकाळ क्षेत्रामध्ये आपण आपला काम करायचंय. जयेश गायकवाड सोबतीला घ्यायचंय. एकदा राहुल साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अर्धशतक झळकावलेला आहे राहुलने. हा अभिमान आहे आमच्या प्रत्येक गावाचा, हा अभिमान आहे क्रिकेटचा, हा कोहिनूर हिरा आहे दापोली तालुक्याचा. एकदा जोरदार टाळ्या वाजूया राहुल आगरेसाठी. आणि आता झालेल्या सेमीफायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. तो पुरस्कार जातोय बॅक टू बॅक नाव चर्चेत असलेलं आणि बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो आहे जेके लेवा संघाचा राहुल आगरे. आणि राहुल आगरे याला सन्मानित करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक आणि डोंबिवली शहरातील एक नामवंत उद्योजक आदरणीय महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते राहुल आगरे याला सन्मानित केलं जाईल. चला कमान राहुल आगरे, चला प्लीज. चला प्लीज. चला राहुल आगरेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्र. अर्धशतक झळकावलं, 52 धावा चोपून कुठून काढल्या या राहुल आगरेने आणि आपल्या संघाला फायनल मध्ये धडक मारली. आणि राहुलला सन्मानित करतायत भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक डोंबिवली शहरातील एक नामवंत उद्योजक आदरणीय माननीय श्री महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते राहुल याला सन्मानित केले जाते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय. हॅलो. या ठिकाणी 50 साठी राहुल याला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आले ते सुद्धा प्रदान करायचंय. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाचा त्या ठिकाणी रोहन होता, सलग 3 षटकार लावलेत, त्यामुळे 1000 पारितोषिक आपल्याला सुद्धा आहे. तर लगेचच रोहन याला विनंती करतो की आपण 1000 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं. या ठिकाणी सलग 3 षटकार मारले होते, 1000चं रोख पारितोषिक. आणि लगेचच याच्यानंतर फायनलच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघांचे कर्णधार लगेचच फायनलच्या मॅचच्या नाणेफेकीसाठी चला. या ठिकाणी रोहन आलाय, रोहनला कॅश पारितोषिक द्यायचं आहे.
रोहनला कॅश पारितोषिक द्यायचं प्लीज. चला रोहन याला कॅश प्राइज 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रदान केले जातील. चला रोहनला दादा रोहनला देखील आपण कॅश प्राइज प्रदान करायचं आहे महेश दादा. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा रोहन साठी एकदा. आपल्यातून बॅटिंग रोहन यांनी केली होती. वन मॅन शो त्या ठिकाणी केला होता सादर, परंतु त्यानंतर समोरच्या आपण संघाचे महेश दादा यांचा आपण आदर तिथे सन्मान घेतोय. विशेष म्हणजे आजच्या या 7व्या पर्वामध्ये ज्यांचं या स्पर्धेला 4 चांद लागलं असे महेश दादा पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यांचा आपण आदर तिथे सन्मान घेतोय. मी पूर्ण कमिटीला विनंती करेन की आपण आदरणीय महेश दादा पाटील यांचा आपण आदर तिथे सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी राहुल आग्रे याला देखील कॅश प्राइज प्रदान केली जाते 1200 रुपये. 1700 रुपयाचं कॅश प्राइज प्रदान केले जाते.